काय लाडक्या बहिणींनो, सांगितलं होतं ना, जीआर येणार व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर आज 10 तारखेला लाडक्या बहिणींना एक महत्वाचा जीआर आला असून आता लगेच बघायचं आहे की काय अपडेट असणार आहे. 2 पानी जीआर आहे, 2 मिनिटात समजून घ्या. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आहे, योजनेला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सरकारी योजना संदर्भात सर्व अपडेटसाठी आपल्या योजनेला सबस्क्राईब करून घ्या. तर लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्यासंदर्भात महत्वाचा जीआर आलेला आहे. बघा, आज 10 तारीख आहे व आपण याआधी सुद्धा सांगितलेलं होतं की 10 तारखेपर्यंत जीआर येणार व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 12 ते 15 तारखेपर्यंत पैसे जमा होणार व असंच होणार आहे. कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार? 1500 जमा होणार का 3000 रुपये जमा होणार? लगेच बघूया. कारण आता जून महिना सुरू झालेला आहे, मे महिना संपलेला आहे. मग मे आणि जून, मागच्या वेळेस मार्च एप्रिलचे दोन्ही एकत्रितपणे 3000 रुपये जमा झाले होते. आता टप्प्याटप्प्याने मे आणि जूनचे पैसे जमा होणार आहे का? लगेच बघूया. तर महाराष्ट्र शासनांतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून आजच 10 जून 2026 रोजी हा जीआर आला आहे व त्यामध्ये माहिती सांगितलेली आहे. बघा, शासन निर्णय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2026-27 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक देण्यात आलेला आहे व यामध्ये अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम अंतर्गत योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सहाय्यक अनुदाने या 3000 कोटी इतका नियुक्त मंजूर केला आहे. ह्या लेखाशीर्ष खाली जे रुपये 3000 रुपये कोटी इतका जे नियतवत आहे ते मंजूर सुद्धा करण्यात आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, जो पहिला जीआर आहे तो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून तो आला आहे व आता लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे. येत्या काही दिवसातच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. वित्त विभागाच्या संदर्भातील 9/4/2026 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी, बघा तुम्ही पाहू शकता, या योजनेसाठी या लेखाशीर्षखाली माहे मे 2026 या महिन्याचे आर्थिक लाभ अनुसूचित जाती घटकांतर्गत पात्र लाभार्थी महिलांना अदा करण्यासाठी 344 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासनाने मान्यता प्रदान करण्यात आली आहे. तर लाडक्या बहिणींनो, सध्या मेचा हप्ता जमा होणार आहे. बघा, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मे 2026 चे पैसे जमा होणार आहे. 344.74 कोटी इतका निधी प्रशासकीय विभागाकडे प्रमुख सचिव यांच्याकडे देण्यात आलेला आहे. तर आता बघा, आपण सांगितलं होतं सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा की 10 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी नवीन शासन निर्णय येण्याची गरज असणार आहे. तरच येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये हप्त्याचं वितरण होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, लगेच सांगायचं आहे की तुम्हाला मार्च एप्रिलचे पैसे जमा झाले होते का नाही, कारण पुढे जाऊन अशी सुद्धा अपडेट येत आहे की टप्प्याटप्प्याने का होईना जे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब पासून पैसे बंद झाले होते त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा सांगायचं आहे. आणि सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे. सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पद्धतीने काटकसरीची उपयोजना करून खर्च करावा ही पूर्ण माहिती देण्यात आली आहे. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून जीआर आला आहे. आता कोणतेही टेन्शन नाही, तुमच्या खात्यामध्ये खडाखड पैसे जमा होणार आहे. महत्वपूर्ण आनंदाचे अपडेट जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करावं. अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करा. धन्यवाद.